इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं लेक्चर नंबर 4 आणि या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत दोन कन्सेप्ट, ते म्हणजे इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड आणि एडी करंट. दोन्ही कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण डायरेक्ट कन्सेप्च्युअल प्रश्न इथून नीटला येऊ शकतात आणि आलेले सुद्धा आहेत. प्रश्न पण आपण सॉल्व्ह करणार आहोत. पटकन आपण चालू करू. याआधी जर तुम्ही पहिले 3 लेक्चर बघितले नसतील, लेन्झेस लॉ, फॅरेडे लॉ आणि मोशनल ईएमएफ, तर ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे लेक्चर अजून चांगलं कळेल. सगळ्यात पहिले इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड याचा अर्थ काय होतो? इलेक्ट्रिक फील्ड ऐकलंय सर, आम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये इलेक्ट्रिक फील्ड शिकलो, त्याच्यावर बरीच पीएचडी झाली. मग ही इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड काय? तर इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय ना बेटा, जेव्हा माझ्याकडे मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि कशी मॅग्नेटिक फील्ड आहे ही, तर ही व्हॅरिएबल आहे. व्हॅरिएबल मॅग्नेटिक फील्ड जेव्हा आपल्याकडे असते, तर त्यावेळेस काय होतं, आणि व्हॅरिएबल कशा विथ रिस्पेक्ट मध्ये, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये, तर त्यावेळेस माझ्याकडे एक इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. आणि ती कशी तयार होते ते सांगतो मी तुम्हाला. आणि या इलेक्ट्रिक फील्डला आपण म्हणतो इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड. अलग लक्षात, कारण ही याच्यामुळे तयार झाली, चार्जमुळे नाही तयार झाली. आपण वाचलं काय इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. ते खरं आहे का? ते खरं आहे, पण ती वेगळी फील्ड आहे आणि ही वेगळी फील्ड आहे. तर चला पटकन आपण बघू की ही फील्ड कशी तयार होते. सगळ्यात पहिले बघू आपण का तयार होते, त्याचं लॉजिक काय. एकदम सुंदर लॉजिक आहे. आपण जर एखादा असा एक कंडक्टिंग लूप घेतला, मी कंडक्टिंग लूप जर घेतला बेटा, है ना, आणि मी असं पकडतो की आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि आपण सध्या पुरता असं पकडू की हा जो मॅग्नेटिक फील्ड आहे ना सर, मॅग्नेटिक फील्ड आहे ना, हा वाढतोय. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड सध्या वाढते, हे आपण अज्युम केलं. मग काय सर, मग मला एक गोष्ट सांग बेटा, मॅग्नेटिक फील्ड जर वाढली तर फ्लक्स वाढेल, वाढेल की नाही? हो सर, फ्लक्स वाढला किंवा मी असं म्हणू शकतो फ्लक्स चेंज झालाय. वाढणे म्हणजे चेंज होणे. जर फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ इंड्यूस होणार आहे. ईएमएफ इंड्यूस झाला सर, जर ईएमएफ इंड्यूस झाला तर करंट पण इंड्यूस होईल. का बरं करंट इंड्यूस होईल? कारण क्लोज्ड पाथ आहे ना, आणि कंडक्टर आपण मानलंय त्याला. आता हा जो करंट आहे बेटा, हा करंट काय करणार आहे सर, तर हा फ्लक्सला कमी करायचा प्रयत्न करणार आहे. फ्लक्सला काय करतो? तो कमी करतो. कुठल्या लॉनुसार? लेन्झेस लॉनुसार. मग याला जर फ्लक्सला कमी करायचं असेल तर बघा, आतमधली मॅग्नेटिक फील्ड वाढते, म्हणजे तो बाहेरची मॅग्नेटिक फील्ड तयार करायचा प्रयत्न करेल. बाहेरची मॅग्नेटिक फील्ड म्हणजे सर करंट असायला पाहिजे. कसा करंट असायला पाहिजे सर? असा अँटी क्लॉकवाईज करंट असायला पाहिजे. म्हणजे मी म्हणतो की माझ्याकडे आलेला आहे सर कसा करंट? अँटी क्लॉकवाईज करंट. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. फॅरेडे लॉ, लेन्झ लॉ एकदम बेसिक आहे. मी असं म्हणू शकतो का की कारण की करंट अँटी क्लॉकवाईज आहे, तर माझे इलेक्ट्रॉन आहेत, आपल्याकडे इलेक्ट्रॉन आहेत भरपूर सारे. हो सर, इलेक्ट्रॉन आहेत. हे जे इलेक्ट्रॉन आहेत बेटा, ते असे फिरत असतील क्लॉकवाईज. करंटच्या विरुद्ध दिशेला क्लॉकवाईज असे फिरतायत इलेक्ट्रॉन. बरं सर, हे तर लॉजिक ठीक आहे. आता माझा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे माझा? असा प्रश्न आहे बघा, एकदम मजेदार प्रश्न आहे. हाऊ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन स्टार्ट्स. इलेक्ट्रॉनचं मोशन कसं स्टार्ट होईल? मॅग्नेटिक फील्ड कधीच मोशन स्टार्ट करू शकत नाही, कारण रेस्ट चार्जवर मॅग्नेटिक फोर्स 0 असतो. बघा, इलेक्ट्रॉनचं मोशन 2 व्यक्ती स्टार्ट करू शकतात. आता इथे मी काय हातोडा तर मारत नाहीये, तर एक तर मॅग्नेटिक फील्ड करू शकते किंवा इलेक्ट्रिक फील्ड करू शकते. मॅग्नेटिक फील्ड करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण मॅग्नेटिक फोर्स किती आहे सर? 0 असतो. कोणावर 0 असतो सर? रेस्ट चार्जवर. बरोबर आहे का? म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि ती इलेक्ट्रिक फील्ड आलेली आहे. या करंटला एस्टॅब्लिश करायला ती इलेक्ट्रिक फील्ड आलेली आहे. आलं लक्षात? ओके सर, हे आपण ना मागच्या वेळेस पण शिकलो होतो. मोशनल ईएमएफ मध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं की ती इलेक्ट्रिक फील्ड त्या रॉड मध्ये कशी तयार होते ते, आणि ती इलेक्ट्रिक फील्ड कोणाला बॅलन्स करते? तर मॅग्नेटिक फोर्सला बॅलन्स करते, आणि मग तिथून करंट फ्लो होत नाही. तो वेगळा कन्सेप्ट आहे, पण तिथे पण इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड येते. आता मला आहे ना, या इंड्यूस, तुम्हाला हे कळलं का की या इलेक्ट्रिक फील्ड ही काम करते, यालाच आपण काय म्हणतो सर? इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. आता मला या इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काढायची. इलेक्ट्रिक फील्डसाठी काहीतरी एक्सप्रेशन लिहावं लागेल की नाही? हो सर, लिहावं लागेल. मग मी कसं लिहितो बघा, जरा नीट लक्ष द्या इथे. मी म्हणतो बेटा की माझ्याकडे सध्या, आधी आपण म्हणू की ईएमएफ इंड्यूस जो आहे, ईएमएफ तो किती असतो? तो असतो सर -d∅dt. बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे.
अच्छा, ईएमएफ ला मी असं पण म्हणू शकतो का, पोटेन्शियल डिफरन्सच आहे, डेल्टा व्ही इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी म्हणू शकता सर, काही प्रॉब्लेम नाही. थोडं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सांगतोय मी तुम्हाला. त्याचबरोबर मी असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो सर, की हे जे इलेक्ट्रॉन आहे ना बेटा, हे इलेक्ट्रॉन आहे ना, हे जे फिरतायत ना इलेक्ट्रॉन, तर हे इलेक्ट्रॉन जे फिरतंय, कोण फिरवतंय, या इलेक्ट्रॉनला कोण फिरवतंय, तर इलेक्ट्रिक फील्ड फिरवते. आणि कारण इलेक्ट्रिक फील्ड फिरवतंय ना, तर इलेक्ट्रिक फील्ड वर्क डन करणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन तर तुम्ही सांगितली नाही. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन बघ बाळा कशी असेल, कारण इलेक्ट्रिक फील्ड याला फिरवते ना, म्हणून इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल माहिती का, टँजेन्शियल असेल आणि या डायरेक्शनला असेल. सर या डायरेक्शनला का बरं, कारण इलेक्ट्रॉनवर उलट्या दिशेने फोर्स लावते इलेक्ट्रिक फील्ड, बरोबर आहे. ही अशी टँजेन्शियल इलेक्ट्रिक फील्ड तयार होते बघ, ही अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही इंड्यूस इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे, करंटच्या अलॉंग किंवा इलेक्ट्रॉनच्या फ्लोच्या अपोजिट. आलं लक्षात? ओके सर. आता बेटा ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ना, ही काहीतरी वर्क डन करणार आहे बघा. वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड ते किती असेल, ते असणार आहे चार्ज है ना, आपण असं लिहू शकतो, असं फॉर्म्युला लिहू शकतो मी. काय लिहू शकता सर तुम्ही, क्यू ई डॉट डीएल याचं क्लोज लूप मध्ये इंटिग्रेशन. क्यू ई म्हणजे इलेक्ट्रिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रिक फोर्स डॉट डीएल. डॉट डीएल म्हणजे सर काय केलं, डॉट प्रोडक्ट केलं वर्क डन साठी, हे तुम्हाला माहिती आहे, आपण तिकडे करायचो, बरोबर आहे. तर सर इथे वर्क डन आलं बेटा, किती आलं सर, वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड आलं. क्यूच्या आगे टाक ई, मी फक्त मॅग्निट्यूडची गोष्ट करतोय, तर ई ला बाहेर घेऊ शकता तुम्ही चार्जला, तर हे किती आलं, इंटिग्रेशन ऑफ सर हे आलं ई डॉट डीएल. बरोबर आहे का, एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर मी असं पण म्हणू शकतो, काय म्हणू शकता सर, याच वर्क डनला मी असं पण तर लिहू शकतो, वर्क डन कॅन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कॅन ऑल्सो बी रिटन एस, किंवा असं म्हणतो मी वर्क डन हा जो ईएमएफ आहे बेटा, ईएमएफ म्हणजे बॅटरी सारखं काम करेल है ना, हा जो ईएमएफ आहे हा वाला ईएमएफ, त्याचं पण वर्क डन लिहू शकतो मी. कसं लिहू शकता सर तुम्ही, ई इंटू डेल्टा व्ही लिहू शकतो की नाही, बॅटरीचं जे काही पोटेन्शियल आहे, बॅटरीचं पोटेन्शियल इंटू चार्ज लिहू शकतो की नाही, पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. हो सर. आता आहे ना, हे दोन्ही सेम असतील, हे दोन्ही सेम असतील, कारण जर तू बघायला गेला ना, हे जे वर्क डन आहे ना, हे कोण करतंय सर, हे इलेक्ट्रिक फील्ड करतंय. इथे मी फोर्सच्या टर्म मध्ये लिहिलंय बेटा, इथे पोटेन्शियल डिफरन्सच्या टर्म मध्ये लिहिलंय. हा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे बॅटरीच्या अक्रॉसचं काय सर, ईएमएफ आहे. म्हणजे याला जर मी इक्वेशन 1 म्हटलं आणि याला जर मी इक्वेशन 2 म्हटलं, मग 1 आणि 2 ला जर इक्वेट केलं, वर्क डन ड्यू टू ईएमएफ, ठीक आहे ना, बॅटरीचं जे वर्क डन आहे इज इक्वल टू वर्क डन ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड. ठीक, जर हे केलं बेटा तर मला एक गोष्ट मिळणार आहे, काय मिळणार आहे सर तुम्हाला, डेल्टा व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डीएल. ठीक आहे, याला असं पण लिहू शकतो, कसं लिहायचं सर याला सांगतो. याला असं लिहा तुम्ही, डेल्टा व्ही ला काय लिहू शकतो आपण, डेल्टा व्ही ला लिहा सर मायनस डी फाय बाय डी टी. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं शेवटी सांगतो मी तुम्हाला, म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डीएल इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. फक्त एवढी इक्वेशन लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं काम होऊन जाणार आहे. आलं लक्षात? हे मॅक्सवेलच्या इक्वेशन मध्ये येतं, मॅक्सवेलची तिसरी इक्वेशन वगैरे आहे ही. मॅक्सवेलच्या 4 इक्वेशन ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये तुम्हाला शिकायला मिळतील पुढच्या चॅप्टरला. आलं लक्षात? म्हणजे एसी ईएमडब्ल्यू त्या चॅप्टरला, ईएमडब्ल्यू ला. तर हे तुम्हाला दिसतंय का, की जो मॅग्नेट, याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, ही जी इक्वेशन आहे महत्वाची, त्याचा अर्थ काय, जर मी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केला, बघा नीट लक्ष द्या, जर आपण मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केला बेटा, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केल्यानंतर तुला दिसतंय का, काय दिसतंय सर, की इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केल्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड तयार होते. ओके सर. आणि हा निगेटिव्ह साईन काय, तर ती इलेक्ट्रिक फील्ड काय करेल, ती इलेक्ट्रिक फील्ड असा करंट प्रोड्यूस करेल जो या मॅग्नेटिक फ्लक्सच्या चेंजला अपोज करेल. हाच आहे लेन्झेस लॉ, फॅराडे लॉ, तुला जे म्हणायचंय ते म्हण. मी फक्त हे दाखवायचा प्रयत्न केला की रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स, हा जो निगेटिव्ह ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स आहे ना, दॅट इज इक्वल टू ई डॉट डीएल. आलं का लक्षात? ओके सर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता आहे ना, आपण पटकन एक हे बघू की या इलेक्ट्रिक फील्डची स्पेशल प्रॉपर्टी काय सर. ही इलेक्ट्रिक फील्ड स्पेशल का बरं, बघा हे महत्वाचे पॉइंट्स आहे, कारण इथून प्रश्न येतात. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला डिराईव्ह करून देईल, काळजी करू नको. सगळ्यात पहिले, प्रोड्यूस्ड व्हेन मॅग्नेटिक फ्लक्स चेंजेस विथ टाइम. मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा बदलतो टाइमच्या रिस्पेक्टमध्ये तेव्हा ही प्रोड्यूस होते. याचा अर्थ बेटा, ही चार्जेसमुळे प्रोड्यूस होत नाही.
चार्जमुळे, जसं प्लस क्यू आणि मायनस क्यू मुळे प्रोड्यूस झालेली ही फील्ड नाही. डायरेक्ट विचारतील की कशामुळे प्रोड्यूस होते, तर फ्लक्स चेंज झाल्यामुळे. नॉट ड्यू टू चार्जेस, प्युअरली ड्यू टू चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड म्हण किंवा फ्लक्स म्हण, कारण आपण एक्सप्रेशन काय लिहिलं होतं, ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे सर, या इलेक्ट्रिक फील्डसाठी तुम्ही आता एक्सप्रेशन लिहून दिलं होतं, ते काय होतं महत्वाचं एक्सप्रेशन, ई डॉट डीएल. ई डॉट डीएल जो आहे क्लोज्ड पाथमध्ये जो आहे ना बेटा, दॅट इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. या ईचा जो जन्म आहे ना, तो हा झालाय फ्लक्स चेंज झाल्यामुळे. ठीक आहे, फ्लक्स म्हण मॅग्नेटिक फील्ड म्हण दोन्ही चालेल. डिस्क्राइब बाय फॅराडेज लॉ, ई डीएल इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी, हे मी तुम्हाला सांगितलं. ओके सर, ओके. नॉन कन्झर्वेटिव्ह फील्ड आहे, ही कशी फील्ड आहे सर, नॉन कन्झर्वेटिव्ह फील्ड आहे. जर तू नीट बघायला गेला बेटा, तर हे जे आहे मला सांगा, हेच ना इलेक्ट्रिक फील्डचं वर्क डन हेच होतं ना, याला जर चार्जने मल्टिप्लाय केलं तर हे जे वर्क डन आहे ना, हे वर्क डन इज नॉट इक्वल टू झिरो. बेटा हे जे तू वर्क डन बघतोय ना, इथे बघा, हे जे वर्क डन आहे ना, हे वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड इज नॉट इक्वल टू झिरो इन अ क्लोज लूप. क्लोज लूप, कारण तसं झालं असतं तर त्या चार्जला कोणी फिरवलं असतं सांग बरं मला. अरे त्या चार्जला कोणी फिरवलं असतं, इलेक्ट्रिक फील्डच फिरवते ना, कारण मॅग्नेटिक नाही फिरवू शकत. म्हणजे क्लोज लूप मध्ये इलेक्ट्रिक फील्ड वर्क डन करायला लागली. पण हे तर सर आम्ही असं शिकलं नव्हतं, क्लोज लूप मध्ये ती वाली जी इलेक्ट्रिक फील्ड होती ती तर नाही करायची वर्क डन, तिथे तर वर्क डन झिरो होती, कारण ती कन्झर्वेटिव्ह होती. ही कशी बेटा, नॉन कन्झर्वेटिव्ह इलेक्ट्रिक फील्ड. आलं का लक्षात? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ना सर, ही कशी आहे, नॉन कन्झर्वेटिव्ह. आलं लक्षात? ओके सर. एक्झिस्ट इवन इन एम्प्टी स्पेस, हे महत्वाचं आहे. जर इथे कंडक्टर जरी नसतं, हे तर मी कंडक्टर यासाठी दाखवलं कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं इलेक्ट्रिक फील्डचं एक्सप्रेशन काय. ठीक आहे ना, कंडक्टर जरी नसलं, मला सांग, जर कंडक्टर नाही बेटा, हे सपोज इन्सुलेटर आहे किंवा काहीच नाही या स्पेसमध्ये, तरी हे तर ट्रू आहे ना, हे तर ट्रू आहे की नाही, अरे हे तर ट्रू आहे की नाही. हो सर. इथे असं कुठे करंट लिहिलंय का मी, अरे इथे कुठे करंट लिहिलंय का, नाही. मला एक गोष्ट सांग, फ्लक्स चेंज झाला, जसा रॉड होता बेटा, हा रॉड आहे, या रॉडला जेव्हा आपण घेऊन जायचो असं, तर या रॉडला जेव्हा आपण घेऊन जायचो तेव्हा करंट फ्लो व्हायचा का, नाही व्हायचा. का, कारण सर्किट. आता हे बघू की जी इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड आहे ना सर, तर त्याची व्हॅल्यू काय असेल, त्याची मॅग्निट्यूड आणि ॲज वेल ॲज त्याचा ग्राफ. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण एक असा सर्क्युलर कंडक्टिंग लूप घेतलाय, त्याच्या आतमध्ये सर मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि ही मॅग्नेटिक फील्ड आहे ना, तर ही व्हॅरिएबल मॅग्नेटिक फील्ड आहे, ज्याचा रेट ऑफ चेंज आपण पकडला कॉन्स्टंट. ठीक आहे, म्हणजे सर, म्हणजे पॉझिटिव्ह आपण पकडला इथे रेट ऑफ चेंज, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ही टाइम नुसार वाढते, पण त्याचा रेट ऑफ चेंज काय बेटा, कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट नाहीये, पण रेट ऑफ चेंज कॉन्स्टंट आहे. ठीक आहे सर. त्याचबरोबर मी असं पकडतो की ही जी आपण मॅग्नेटिक फील्ड आहे ना, ती कशी आहे सर, ही सिलेंड्रिकल नेचरची आहे. सिलेंड्रिकल फील्ड आहे सर. सिलेंड्रिकल फील्डचा अर्थ काय, आता सिलेंड्रिकल फील्ड म्हणजे बेटा सर्क्युलर सिमेट्री, त्याच्याकडे सर्क्युलर सिमेट्री. हे डेरिवेशन करताना आपण लक्षात ठेवू है ना, आपल्या सिलेबसमध्ये सर्क्युलर सिमेट्री. आपण तुम्ही वायर बघितली, वायर मधून जेव्हा असा करंट जातो तर त्यावेळेस कसा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, अशी गोल करतो की नाही, त्याला आपण काय म्हणतो, सर्क्युलर सिमेट्री म्हणतो. ठीक आहे, तर आता मला 2 पॉइंट इंटरेस्टेड आहे. कुठले 2 पॉइंट आहे सर, एक तर मला बाहेर बघायची आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि आतमध्ये बघायची आहे. सांगतो मी तुम्हाला बाहेर कुठे आणि आतमध्ये कुठे. एक आपण रिजन घेऊ बाहेरचा. ठीक आहे, तर आपल्याकडे या आर डिस्टन्स, कॅपिटल आर डिस्टन्स पर्यंत मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके सर, ओके. मला बघायची इलेक्ट्रिक फील्ड 2 पॉइंटला, एक छोटा आर आणि हा पण दुसरा छोटा आर. मात्र आता आपण काय करू शकतो, थोडं दूर जाऊ शकतो. ठीक आहे, तर आपण पटपट बघू. सगळ्यात पहिले केस 1 मध्ये मी म्हणतो की आर हा लेस देन ऑर इक्वल टू कॅपिटल आर आहे. या रिजनच्या एकदम बाउंड्रीला किंवा आतमध्ये आपल्याला बघायचंय इंड्यूस इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू काय. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं सर, आपली महत्वाची इक्वेशन काय होती सर, इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डीएल. इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डीएल इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी होती की नाही. हो सर. आता मला एक गोष्ट सांग बेटा की, आणि हा क्लोज लूपला इंटिग्रल आहे, तर आता जर मी आतमध्ये एखादा क्लोज लूप पकडला, जरा नीट लक्ष द्या, असा जर आपण क्लोज लूप पकडला आतमध्ये, ठीक आहे सर, जर असा पकडला तर इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे माझ्याकडे, मगाशीच आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काही असू द्या. आता या केसमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी येणार आहे, तर या केसमध्ये आधी तुम्ही करंट बघा कसा येतोय, मॅग्नेटिक फ्लक्स वाढतोय ना,
मॅग्नेटिक फ्लक्स वाढतोय तर कमी करायचं म्हणजे करंट या डायरेक्शनला फील्ड अशी येईल है ना. तर माझ्याकडे सर इलेक्ट्रिक फील्ड अशी आहे, ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन झाली जी की मी म्हणतो टँजेन्शियल डायरेक्शन आहे, काहीच प्रॉब्लेम नाही सर. आणि जर तू बघायला गेला बेटा तर जो डीएल वेक्टर आहे, डीएल म्हणजे लेंथ एलिमेंट, जो आपण डिस्प्लेसमेंट घेतो ना, फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट करतो तसंच, तर हा जो डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे सर माझा, तर तो डिस्प्लेसमेंट वेक्टर पण याला पॅरलल चालेल, चालेल की नाही, असा पॅरलल चालला पाहिजे. याचा अर्थ या दोघांमधला अँगल किती आहे सर, 0 डिग्री अँगल आहे. म्हणजे मी डायरेक्ट लिहू शकतो बघा, याला डायरेक्ट लिहू शकतो, काय लिहू शकता सर तुम्ही, ई इंटू डीएल याचं इंटिग्रेशन इज इक्वल टू सर मायनस डी फाय बाय डी टीला मी लिहू शकतो डीबी बाय डी टी इंटू एरिया. सर असं का केलं तुम्ही, कारण की मॅग्नेटिक फील्ड बदलते विथ रिस्पेक्ट टू टाइम, एरिया कॉन्स्टंट आहे बेटा. ठीक आहे. तर आता बघा इलेक्ट्रिक फील्ड बाहेर येऊन जाईल, इलेक्ट्रिक फील्ड बाहेर आली सर, इंटिग्रेशन ऑफ डीएल येऊन जाईल बेटा, आणि इथे आलं सर मायनस डीबी बाय डी टी. आणि आता एरिया कुठला घ्यायचा, ज्या लूपसाठी आपण हे कॅल्क्युलेट करतोय डीएल, म्हणजे हा आतला एरिया घ्यावा लागेल तुम्हाला. आतला काय एरिया आहे सर, हा येईल बेटा पाय आर स्क्वेअर है ना, कारण तिथूनच आपण फ्लक्स बघतोय, फ्लक्स इथून बघतोय ना, या रिजन मध्ये फ्लक्स किती चेंज होतोय सर, तर हा छोटा आर मॅटर करेल. ओके सर, ओके. मग आता जर डीएलचं इंटिग्रेशन करायला गेला तर या सगळ्यांचं डीएलचं सम करशील तर ते किती यायला पाहिजे, तर ते यायला पाहिजे सर 2 पाय आर, कारण टोटल लेंथ किती आहे, छोटे छोटे डीएल जर सम केले तर 2 पाय आर येऊन जाईल. तर म्हणजे येणार आहे सर ई इंटू 2 पाय आर इज इक्वल टू मायनस डीबी बाय डी टी इंटू पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. मग आता तुम्ही कॅन्सल करून टाका, पाय आर आणि पाय आर कॅन्सल करून टाका. इथून काय येणार आहे, इथून येईल बघा इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू येईल, महत्वाचं आहे ते येणार आहे सर मायनस डीबी बाय डी टी, हे असंच राहील, आणि इकडे एक आर आहे बघा आर बाय 2. आता आपण डीबी बाय डी टी कॉन्स्टंट पकडलाय ना, पकडलाय का बघा, डीबी बाय डी टी सर कॉन्स्टंट आहे, म्हणजे मी म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फील्ड ही कशाच्या प्रोपोर्शनल आहे सर, इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. लक्षात राहील का. सिलेंड्रिकल रिजनच्या आतमध्ये, म्हणजे या सर्क्युलर रिजनच्या आतमध्ये जी इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड आहे दिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. रेडियसच्या काय सर, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डिस्टन्सच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आलं का लक्षात. हो. आता आपण बघू की सर तुम्ही मला एक सांगा की जर बाहेर असेल तर काय होईल, म्हणजे जर का कधी आर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे मला असं म्हणायचंय सगळ्यात पहिले आपण हे बघू की आता सर बाहेर असल्यावर काय होईल. बाहेर असल्यावर काही होणार नाही, सेम एक्सप्रेशन लाव. बघा आता मी परत इथे येतो, इथे काही नाही करावं लागणार. तुझं इथे बघितलं बेटा, इथे पण बघ इलेक्ट्रिक फील्ड अशी येणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड जर इंड्यूस होत असेल आणि जी की होते मी तुम्हाला दाखवून देईल, आणि हा आपला डीएल वेक्टर असा आहे है ना सर, इलेक्ट्रिक फील्ड असेल आणि डीएल वेक्टर काय होईल असेल. म्हणजे कसं लिहायचं बघा, मी लिहितो. सगळ्यात पहिले या एक्सप्रेशनला सुरू करू आपण है ना. मी इथून लिहितो बघा, ई इंटिग्रेशन ऑफ डीएल इज इक्वल टू मायनस डीबी बाय डी टी. आता हे महत्वाचं आहे, जेव्हा मी फ्लक्स लिहिणार, फ्लक्स लिहायला मला एरिया लागतो, पण माझा एरिया कुठला घेऊ, मॅग्नेटिक फील्ड कुठपर्यंत आहे, फक्त कॅपिटल आर पर्यंत आहे, त्याच्या पुढे मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट करत नाही. मग त्याच्या पुढे जर मॅग्नेटिक फील्डच नाही तर मला इतकाच एरिया घ्यावा लागेल, बरोबर आहे ना. अरे जर मी एवढा मोठा एरिया घेतला बेटा, पण त्याच्यात एवढीच फील्ड आहे, तर फ्लक्स चेंजसाठी मला एवढीच फील्डचा एवढाच एरिया घ्यावा लागेल, बरोबर आहे का. कॉमन सेन्स. हो सर. मग आपण इथे जे आहे ना, मी पाय इंटू इथं काय घेतो सर, पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डीएल ला काय येऊन जाईल, आपण इंटिग्रेशन तर या मोठ्या लूपसाठी करतोय, मोठ्या लूपसाठी करताय सर, तर ई इंटू 2 पाय आर, ठीक आहे, इज इक्वल टू मायनस पाय आर स्क्वेअर डीबी बाय डी टी. जर तुम्ही नीट बघितलं तर काय येईल सर, इथे पाय कॅन्सल करून टाक, इथे यायला पाहिजे इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू मायनस डीबी बाय डी टी. ठीक आहे. आणि इथे येईल आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय येणार सर, आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. तुला काय लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रिक फील्ड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. येस ऑर नो. आलं लक्षात. ओके. आता एक महत्वाची गोष्ट, ग्राफ कसा येईल. ग्राफ अत्यंत सोपा आहे, हे तुम्ही बघितलंय बघा. ग्रॅव्हिटेशन तुमचा झाला असेल तर ग्रॅव्हिटेशनला पण हाच ग्राफ आहे. इलेक्ट्रिक फील्ड आपल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पण हाच ग्राफ आहे. स्पियर साठी जी इलेक्ट्रिक फील्ड असते, युनिफॉर्म स्पियर है ना, हॉलो स्पियर साठी म्हणा, हॉलो स्पियर साठी तर नाही, सॉलिड स्पियर साठी जी इलेक्ट्रिक फील्ड असते त्या पद्धतीचा ग्राफ आहे बघा. कसा ग्राफ आहे, असं. सगळ्यात पहिले बघा,
सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथे इलेक्ट्रिक फील्ड आणि इथे छोटा आर, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, दिसलं का हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं आहे. आणि त्याच्यानंतर काय सर, इनव्हर्सली प्रोपोर्शनल, इनव्हर्सली म्हणजे रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणजे असा ग्राफ आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड मॅक्सिमम कुठे, तर कॅपिटल आर ला मॅक्सिमम आहे ना. हा काय सर, आर इज इक्वल टू कॅपिटल आर. आणि हे इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड काढले. तर काही करायचं नाही तुला, हा ग्राफ लक्षात ठेव आणि हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. आलं लक्षात. डेरिव्हेशन महत्वाचं नाहीये, पण हा कन्सेप्च्युअलसाठी महत्वाचं आहे. कारण डायरेक्ट जर त्यांनी प्रश्न दिला तर तुम्हाला यायला पाहिजे. ते काही बनवू शकतात नीटचे प्रश्न, है ना. ओके सर, ओके. चला आता आपण पुढे जाऊ. हा सेम जो मी तुम्हाला करून दिला ना सगळं, हे तेच आहे, है ना. हे तेच आहे, फक्त लँग्वेजच्या फॉर्म मध्ये. बघा काय म्हणता येते, अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड एक्झिस्ट इन अ सर्क्युलर रिजन ऑफ अ रेडियस आर सेंटर ॲट ओ. द फील्ड इज परपेंडिक्युलर द प्लेन अँड द स्ट्रेंथ व्हॅरीज विथ द टाइम ॲज बी इज इक्वल टू बी नॉट टी. म्हणजे बेटा इथे जो डीबी बाय डी टी आहे तो किती आहे सर, डीबी बाय डी टी. याला जर तू डिफरन्शिएट केलं तर काय येईल, याला डिफरन्शिएट केलं तर येऊन जाईल बी नॉट. बरोबर आहे ना. टाइमचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू टाइम 1 येईल. म्हणजे हा कॉन्स्टंट आहे. आधीची केस आता जी केली होती ती. फाइंड इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड एट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द सेंटर फॉर आर लेस दॅन कॅपिटल आर, आर ग्रेटर दॅन कॅपिटल आर. ऑल्सो प्लॉट द ग्राफ बिटवीन इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड आणि आर हे सेम आहे. हे जे करून दिले ना ते सेम आहे. हा प्रश्न बघा आता नीटला कसे प्रश्न आले याच्यावर ते बघू. सगळ्यात पहिले ॲज अ रिझल्ट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक टू द क्लोज लूप. ठीक आहे, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर ईएमएफ इंड्यूस झाला, मानलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय वर्क डन इन टेकिंग चार्ज क्यू कुलम वन्स अलॉंग द लूप इज. त्या चार्जला घेऊन जायला वर्क डन किती लागतं. सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवायचा की इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होणार आहे. सर इलेक्ट्रिक फील्ड कशी इंड्यूस होईल, अलॉंग द पाथ असते बेटा, ती टँजेन्शियल म्हणा, अलॉंग द पाथ असते, अशी इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि ती इलेक्ट्रिक फील्ड जबाबदारी घेते, काय जबाबदारी घेते, ती इलेक्ट्रिक फील्ड जबाबदारी घेईल या चार्जला, एखाद्या इलेक्ट्रॉनला घेऊन जायचे. अरे हो की नाही, है ना. तेच सांगितलं होतं तुम्हाला. मग ते वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड मी किती सांगितलं होतं, वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड सांगितलं होतं का. बघा आता यांनी काय दिलंय, ईएमएफ दिलंय. बरोबर. तर काही नाही, मी तुम्हाला एक सांगितलं, काय सांगितलं सर, की आपण डेरिव्हेशन करताना एक लिहिलं होतं. काय लिहिलं होतं सर, ई डॉट EL DL. ठीक आहे, याचं जे इंटिग्रेशन आहे बेटा, हे काय होतं सर, हे वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड होतं. डेरिव्हेशन मी तुम्हाला दाखवून देईल. हे वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड आहे इज इक्वल टू, मी तुम्हाला सांगितलं होतं वर्क डन बाय बॅटरी. अरे सांगितलंय की नाही, वर्क डन बाय बॅटरी. वर्क डन बाय बॅटरी म्हणजे काय होतं सर, ई डेल्टा व्ही केलं होतं. याच डेल्टा व्हीला आपण नंतर ईएमएफ लिहितो आणि मग त्याच ईएमएफला मायनस d∅dt लिहितो. बघा तुम्हाला इथे आठवत असेल तर इकडे केलंय बघा आपण या इक्वेशन मध्ये. बघा वर्क डन बाय ईएमएफ किती आहे, ई डेल्टा व्ही. आणि वर्क डन बाय इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, ई. हा ई बाहेर घेतला होता, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन आणि इंटिग्रेशन ऑफ ई डॉट DL. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय विचारलंय त्याप्रमाणे आपण उत्तर देणार. हे वर्क डन, हे ईएमएफ म्हणजे बॅटरीचं आहे. आता त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी आन्सर कशाच्या टर्म मध्ये दिले, व्होल्टेजच्या टर्म मध्ये दिले. मग आपण व्होल्टेजच्या टर्म मध्ये करू, है ना. मग आता ईच्या जागी काय बेटा इथे, है ना, इथे ईच्या जागी काय येणार आहे, ईच्या जागी क्यू येणार आहे, कारण क्यू चार्ज घेऊन गेले ते. म्हणजे क्यू इंटू डेल्टा व्ही किती आहे, ईएमएफ किती आलाय, व्ही वोल्ट आलाय. म्हणजे इथे व्हील, अरे यायला पाहिजे की नाही, क्यू व्ही यायला पाहिजे सर. जर कोणी तुला विचारलं असतं, कोणी तुला हे विचारलं असतं की बाबा हे सांगा की इलेक्ट्रिक फील्डनी किती वर्क डन केलं, तर इलेक्ट्रिक फील्डनी पण एवढंच वर्क डन केलं. कारण हे इक्वेशन दिसते का तुम्हाला, इक्वेट केले. जर इलेक्ट्रिक फील्डच्या टर्म्स मध्ये लिहायला गेलो असतं ना तर काय आलं असतं माहिती का, इलेक्ट्रिक फील्ड इंटू या पाथची लेंथ, या पाथची लेंथ आली असती, ना की 2πr आलं असतं. कारण हा सर्क्युलर पाथ थोडी आहे. मग याचा आन्सर काय आलं सर, याचा आन्सर यायला पाहिजे QV. क्लोज पाथ मध्ये इथे 0 नसेल बेटा, क्लोज पाथ मध्ये सर 0 असेल का, बिलकुल नसेल 0. आलं लक्षात. ओके सर, लक्षात आलेलं आहे. आता एक गोष्ट अजून सांगायची एक राहिली. काय सर महत्वाची गोष्ट, इथे बेटा आपण काय म्हटलं होतं, नॉन कन्झर्वेटिव्ह फील्ड आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की या फील्डसाठी, इंड्यूस इलेक्ट्रिक फील्डसाठी पोटेन्शियल इज नॉट डिफाइंड. पोटेन्शियल इज नॉट डिफाइंड, नॉट डिफाइंड. इंड्यूस इलेक्ट्रिक फील्डसाठी पोटेन्शियल आपण डिफाइन करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. ते फक्त आणि फक्त कन्झर्वेटिव्ह साठी करू शकतो. मग हा सर, हा जो डेल्टा व्ही लिहिलाय हे काय, तर तो ईएमएफ आहे बेटा. ईएमएफ किती, ईएमएफ इंड्यूस झालाय ना, तो ईएमएफ आहे. ठीक आहे. तो बॅटरी सारखा आपण लिहितो ना, जसं बॅटरीला आपण गोल फिरवलं, चार्जला फिरवायला किती वर्क डन करते बॅटरी, क्यू इंटू डेल्टा व्ही. बस ते लिहिलंय मी म्हणतो या इलेक्ट्रिक फील्डसाठी कुठलाही पोटेन्शियल एक्झिस्ट करत नाही, हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. पुढचा प्रश्न काय सर, इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज रिस्ट्रिक्टेड विद इन अ रिजन ऑफ रेडियस आर, द मॅग्नेटिक फील्ड चेंजेस विथ टाइम ॲट dB by dt. ठीक आहे. लूप 1 आणि लूप 2 दिलेला आहे आपल्याला बेटा.
आणि त्यांनी काय सांगितलंय की ईएमएफचं विचारलंय त्यांनी, ईएमएफचं. आता एक गोष्ट लक्षात ठेव, हा जो पॉईंट आहे हा एक्सटर्नल पॉईंट आहे. आता जसं काढलं होतं आपण एक्सटर्नल पॉईंट आहे की नाही. एक्सटर्नल साठी तुला आठवतं का काय व्हॅल्यू आली होती? एक्सटर्नल साठी व्हॅल्यू आली होती कुठलं, यापैकी कुठलं ऑप्शन आहे आठव बरं सर? एक्सटर्नल साठी. आणि इथं काय विचारता येते, इथं त्यांनी काय विचारलंय, ईएमएफ जनरेटेड विचारलंय, ईएमएफ जनरेटेड, ना की इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड. मगाशी मी तुम्हाला इंड्यूस इलेक्ट्रिक फील्डचं एक्सप्रेशन काढून दिलं. तर ईएमएफ जनरेटेड साठी काय करायचं होतं सर? ईएमएफ जनरेटेड साठी आपण काय लिहू शकतो? ईएमएफ असतो बेटा मायनस d∅dt, बरोबर आहे की नाही? कन्सेप्ट एकदम पक्क्या पाहिजे. इज इक्वल टू मायनस, आता d∅dt ला काय लिहू शकतो? मायनस म्हणजे काय सर, कसं लिहिणार? dB/dt इंटू एरिया. आता इथं एरिया कुठला घ्यायचा? एरिया तो घेशील जिथे फ्लक्स चेंज होतोय मगाशी, म्हणून डेरिवेशन कामात येतं. मग सर इथे पहिल्या केसमध्ये एरिया काय घ्यावं लागेल मला? तर मायनस dB/dt इंटू पाय इंटू कितीचा स्क्वेअर सर? छोटा आर स्क्वेअर, नाही छोटा नाही, कॅपिटल आर स्क्वेअर, कारण फक्त कॅपिटल आर पर्यंतच मॅग्नेटिक फील्ड आहे इथे. दिसतंय की नाही? ओके सर. मग लूप 1 साठी हे यायला पाहिजे. बघा बरं लूप 1 साठी, तर हे दिसायला लागले मला सी आन्सर, सी आन्सर दिसायला लागले. आलं लक्षात? सर लूप 2 साठी जर तू बेटा लूप 2 साठी बघायला गेला, याच्यासाठी जर बघायला गेलो ना मी, तर इथे ना dB/dt काय येणार सर? dB/dt 0 होऊन जाईल. किंवा मी असं म्हणतो, इथे जो आहे ना, इथे नो मॅग्नेटिक फील्ड, इथे मॅग्नेटिक फील्ड आहे का? कुठे दिसायला लागली का इथे मॅग्नेटिक फील्ड? नाही सर, नो मॅग्नेटिक फील्ड, नो मॅग्नेटिक फील्ड. जर मॅग्नेटिक फील्डच नाहीये, ठीक आहे, जर मॅग्नेटिक फील्डच नाही तर ईएमएफ किंवा इंड्यूस ईएमएफ किती होणार आहे सर? 0 होणार आहे. का? कारण जर मॅग्नेटिक फील्ड नाहीये तर फ्लक्स पण नाहीये, नो फ्लक्स है ना, नो फ्लक्स आणि ऑल्सो नो फ्लक्स चेंज, काहीच होत नाही इथे. अरे काहीच नाही तर काय होणार आहे? याचा अर्थ ईएमएफ किती आहे बेटा? ईएमएफ किती आला सर? 0 आला. हे इंड्यूस ईएमएफ विचारला होता. जर तुला इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड विचारली असती तर आन्सर काय आलं असतं सर? काही नसतं आलं बेटा आन्सर. इथे खाली काय करायचं होतं? फक्त डिवायडेड बाय 2πr करायचं होतं. आठवतंय का तुला? डिवायडेड बाय 2πr केलं, पाय कॅन्सल होतो, r² येतं. ठीक आहे, मग सी आन्सर आलं याचं. हा बघा काय प्रश्न आहे सर? प्रश्न काय बघा, द ग्राफ गिव्स द मॅग्निट्यूड बी ऑफ अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दॅट एक्झिस्ट थ्रू आउट द कंडक्टिंग लूप. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड दिलं विथ द डायरेक्शन ऑफ द फील्ड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द लूप. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. रँक द 5 रिजन्स इन द ग्राफ अकॉर्डिंग टू द मॅग्निट्यूड ऑफ ईएमएफ इंड्युस्ड. मॅग्निट्यूड ऑफ काय सांगितले? ईएमएफ इंड्युस्ड, किंवा असं पण म्हणू शकतात मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंड्युस्ड. ठीक आहे, मग तुम्ही काय कराल? सगळ्यात पहिले ईएमएफ इंड्यूस जो आहे बेटा, ईएमएफ तो काय असतो सर? तर ईएमएफ असतो काय या केसमध्ये येईल मायनस dB/dt इंटू एरिया, जो काही एरिया आहे तो. बरोबर आहे का? येस सर. आता जर तुम्ही बघितलं तर मी असं म्हणू शकतो का की ईएमएफ इंड्यूसचं जे मॅग्निट्यूड आहे ना, याचं जे मॅग्निट्यूड आहे दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कारण ते मॅग्नेटिक फील्ड व्हॅरी होते है ना, होते की नाही? बघा ते दिलंय मॅग्नेटिक फील्ड ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. याचा अर्थ dB/dt बघायचं कोणाचं जास्त आहे सर? dB/dt काय आहे? स्लोप आहे, स्लोप. कोणाचा स्लोप आहे? स्लोप ऑफ बीटी कर्व, बीटी ग्राफ. बरोबर आहे. मग सगळ्यात जास्त स्लोप कोणाचा आहे सांगा बरं? आपण काय करू, मी तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठं कोण आहे है ना. सगळ्यात पहिले सगळ्यात मोठ्याला आपण 1 लिहू. आपल्याला काय विचारलंय? रँक 5 द रिजन अकॉर्डिंग टू ग्रेटेस्ट फर्स्ट. ठीक आहे, आपण ग्रेटेस्ट प्रमाणे जाऊ. तर सगळ्यात जास्त स्लोप कोणाचा दिसतोय? मॅग्निट्यूड. स्लोप म्हणजे बेटा चढ किंवा उतार. चढ जास्त असेल किंवा उतार जास्त असेल तर स्लोप जास्त असतो. सगळ्यात जास्त स्लोप तुम्हाला याचा दिसत असेल 1. त्याच्यानंतर सर त्याच्यानंतर याचा दिसतोय, मॅग्निट्यूड ऑफ स्लोप म्हणतोय. बरोबर आहे ना? मॅग्निट्यूड हा अँगल बघा, हा अँगल जो आहे ना सर हा 90च्या आसपास येतो. म्हणजे हा इकडे 90 आहे ना, 90च्या जवळ चाललाय म्हणजे स्लोप जास्त आहे. आणि हा जो आहे ना हा थोडासा, हा 90 पासून दूर आहे. हा इथे 90 आहे ना, 90 पासून थोडा दूर आहे म्हणून याचा स्लोप कमी आहे. ठीक आहे, याचा मॅग्निट्यूड, याचा मॅग्निट्यूड. त्याच्यानंतर सर त्याच्यानंतर हे 3 आणि हे पण 3. आलं का लक्षात? हे 3 का बरं? कारण या दोघांचा स्लोप काय? 0 आहे. दोघांचा स्लोप काय बेटा? 0 आहे. आलं लक्षात? तर मग येऊन जाईल आन्सर. येऊन जाईल का? येस सर. चला एडी करंट बघू आपण. एडी करंट काय असतो सर? एडी करंट अत्यंत इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. डेफिनेशन वाच बरं. एडी करंट काय म्हणतो बेटा? एडी करंट रेफर्स टू द लूप ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय म्हणतोय? लूप ऑफ इलेक्ट्रिकल करंट दॅट आर इंड्युस्ड विदिन कंडक्टर्स. ठीक आहे, व्हेन दे एक्सपिरियन्स अ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. बघा तुम्ही आतापर्यंत काय बघितलंय की जर सर माझ्याकडे एखादा असा लूप आहे, ठीक आहे ना, एखादा लूप आहे
आणि जर मी इथे मॅग्नेटिक फील्ड आहे, सपोज अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. आता जर ही मॅग्नेटिक फील्ड जर व्हेरिएबल आहे बेटा, बी काय सर व्हेरिएबल आहे. सपोज मी म्हणतोय की या केसमध्ये बी काय सर वाढायला लागली. जर मॅग्नेटिक फील्ड वाढायला लागली तर तू मला सांग करंट कसा इंड्यूस होईल. तर करंट कसा इंड्यूस होणार सर, तर करंट काय याला कमी करायचं, याला कमी करायचं म्हणजे करंट असा इंड्यूस झाला पाहिजे, काहीच डाऊट नाही. करंट कसा फ्लो होतोय, करंट अलॉंग द वायर फ्लो होतोय, बरोबर आहे ना. आतमधला पार्ट मी हॉलो घेतलाय, हॉलो घेतलाय सर आतमधला पार्ट, हो सर. पण आता जर मी असं केलं तर आता काय होईल सांग बरं. आता जर मी म्हटलं की हा जो आपला रिजन आहे बेटा, ठीक आहे, कुठला रिजन सांगतो तुम्हाला. आपल्याकडे जो रिजन आहे, आता मी काय केलंय त्याला हॉलो न घेता भरीव कन्सिडर केले. आता मी म्हणतो माझ्याकडे मॅग्नेटिक फील्ड आहे. ही मॅग्नेटिक फील्ड काय करते सर, ही पण व्हेरिएबल आहे आणि ही वाढते बरं का. इथे पण मॅग्नेटिक फील्ड वाढली. मग आता जो करंट फ्लो होईल ना, आता करंट फक्त असा इकडून जाणार आहे का करंट, नाही, करंटला भरपूर पाथ आहे जायला. अलग लक्षात, पूर्ण आपल्याला सरफेस मिळालाय. इथे फक्त आपल्याला एक लाईन मिळाली होती वायर सारखी, पण इथे पूर्ण सरफेस मिळालाय. ठीक आहे, मग करंट कसा जातो, तर करंट अशा रॅन्डम पाथमध्ये जातो. या पाथमध्ये गेला, मग सर अशा पाथमध्ये गेला, ठीक आहे ना, अशा पाथमध्ये गेला, असे वेगवेगळे लूप्समध्ये जातो. आणि याला आपण काय म्हणतो सर, याला आपण म्हणतो बेटा एडी करंट. कुठला करंट सर, एडी करंट. एडी करंट तो काय करतो, फ्लक्सला चेंज करायचं काम, म्हणजे फ्लक्सला चेंज जो करतोय ना त्याला अपोज करायचं काम करतो. फॅराडे आणि लेन्झेस नुसारच चालतं. पण पाथ बघा, पाथ फिक्स आहे का, पाथ बिलकुल फिक्स नाहीये. एनसीईआरटी मध्ये हे उदाहरण दिले बघा, ठीक आहे ना. याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक डॅम्पिंग म्हणतो. काय असतं सर इलेक्ट्रोमॅग्नेटिक डॅम्पिंग, सांगतो तुम्हाला. बघा, सगळ्यात पहिले आपण काय केले, आपण सगळ्यात पहिले एक, आता तुम्ही मॅग्नेट कन्सिडर करा. मी असं बघा एक काम करतो, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये पकडतो, ठीक आहे. अशी या रिजन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आतमध्ये. म्हणजे सर इकडे बघा, इकडे साऊथ आहे आणि इकडे काय नॉर्थ आहे. म्हणजे तिकडे साऊथ असेल, इथे नॉर्थ, नॉर्थ टू साऊथ असं पकडा. एक मॅग्नेटिक आहे, एक मॅग्नेटिक आहे, ठीक आहे ना, असं नॉर्थ टू साऊथ चालली. आता मी एखादा लूप आणला, हा लूप आधी इकडे, ठीक आहे. नंतर हा लूप काहीतरी इथे येतोय, असा काहीतरी येतोय बघा हा लूप, ठीक. नंतर हा लूप काय सर, नंतर हा लूप पूर्ण मॅग्नेटिक फील्ड मध्ये, आणि नंतर हा लूप आहे ना सर थोडासा मॅग्नेटिक फील्डच्या काय चाललाय सर, बाहेर चाललाय. म्हणजे याचं असं मोशन आहे बघा. तर काय होतं, थोडंसं नीट लक्ष द्या काय होतं या केसमध्ये. तर सगळ्यात पहिले माझ्याकडे इथे पोटेन्शियल एनर्जी, इथे पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल पासून कायनेटिक एनर्जी आपल्याला कन्वर्ट होताना दिसते, है ना. हा खाली येतो. आता जोपर्यंत हा लूप इकडे आहे, है ना, जोपर्यंत हा लूप इकडे तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. का सर, कारण इथे मॅग्नेटिक फील्डच नाही, मॅग्नेटिक फील्ड फक्त या रिजन मध्ये. पण जसा आता हा आतमध्ये येतोय, कोण आतमध्ये येतोय बरं, जसा तो लूप आतमध्ये येतोय तसं काय व्हायला लागले, तसं जर तुम्ही बघायला गेला ना तर हा जो एरिया आहे बेटा, हा जो एरिया अंडर द फील्ड तो वाढायला लागला. सर आता आता थोडासा एरिया, मग थोडासा अजून आतमध्ये आल्यावर हा एरिया होऊन जाईल, अजून आतमध्ये आल्यावर पूर्ण एरिया होऊन जाईल. याचा अर्थ फ्लक्स काय होतोय, फ्लक्स वाढतोय. फ्लक्स वाढतोय तर फ्लक्स कमी करायचा प्रयत्न होणार आहे ना, फ्लक्स कमी करायचा प्रयत्न होणार आहे. म्हणजे करंट कसा इंड्यूस होईल सांग बरं. तर करंट आहे ना सर या लूप मध्ये कसा इंड्यूस होतोय, तर करंट असा अँटी क्लॉकवाईज इंड्यूस होईल. होतोय का बघा, इथे त्यांनी दिले करंट कसा आहे सर, हा अँटी क्लॉकवाईज दिसतोय. इथे प्लेट घेतली त्यांनी, मी इथे स्क्वेअर लूप घेतलाय, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा हे आतमध्ये येईल बेटा, जेव्हा आतमध्ये येईल तेव्हा इंड्यूस करंट किती सर, इथे 0. का बरं 0 आहे, कारण आता फ्लक्स चेंजच होणार नाही ना. पूर्णच्या पूर्ण लूप आतमध्ये, पूर्णच्या पूर्ण लूप आतमध्ये, थोडासा आतमध्ये, आतमध्ये सगळं आतमध्येच, एरिया सेम आहे, मॅग्नेटिक फील्ड सेम आहे, काही फरक पडत नाही, करंट इंड्यूस होणार नाही. आता परत जसा बाहेर जाईल, परत बाहेर जाताना काय होईल, तर परत बाहेर जाताना सर आता अजून एक गंमत होणार आहे की हा जो एरिया आहे ना, हा जो एरिया आहे, आधी एवढा एरिया होता मॅग्नेटिक फील्डमध्ये, थोडासा बाहेर गेल्यावर मग एवढाच एरिया राहील, मग एवढाच राहील. म्हणजे एरिया कमी होतोय, म्हणजे काय सर, तो वाढवायचा प्रयत्न करणार आहे, फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करणार, फ्लक्स वाढवायचा प्रयत्न करणार. म्हणजे करंट कसा येईल, करंट असेल हा क्लॉकवाईज करंट आहे, दिसतोय का क्लॉकवाईज करंट, येस सर हा क्लॉकवाईज करंट आहे. मग हा असा एक रोटेशन झालं, मग हा इथे जातो, मग परत असा इकडे येतो, आणि हा असं चालू राहतं. मात्र हे जास्त वेळ चालू राहत नाही. का, कारण बेटा फ्लो ऑफ करंटमुळे, किंवा मी म्हणतो इंड्युस्ड करंटमुळे काय होतं, इंड्युस्ड करंटमुळे एक गडबड होते. इंड्युस्ड करंटमुळे ना हीट प्रोड्यूस होते, हीट किंवा हीट लॉस होतो. हीट लॉस होतो, प्रचंड प्रमाणात हीट लॉस होतो. आणि हीट लॉस झालं ना सर तर कायनेटिक एनर्जी काय होते, कायनेटिक एनर्जी कमी होते. आणि हा काय येतो बेटा, रेस्टला येऊन जातो.
यालाच म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक डॅम्पिंग. मॅग्नेटमुळे किंवा मॅग्नेटिक फील्डमुळे होणारं डॅम्पिंग म्हणजे अँप्लिट्यूड कमी होतं. म्हणजे हा असा आहे, असा आहे, असा असा करताना असा 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 चालत नाही राहतो, असं झालं पहिल्यांदा असा, मग दुसऱ्यांदा असा, अच्छा मग तिसऱ्यांदा असा करत झिरोला रेस्ट येऊन जातो. तसा तो पटकन येतो कारण हीट लॉस जास्त प्रमाणात होतो. याचे जे ऍप्लिकेशन आहे ते अत्यंत सुंदर आहे. बघा सगळ्यात पहिले इंडक्शनचं जे हिटिंग आहे, इंडक्शनचं हिटिंग, इंडक्शन असतं बघा, तुम्ही आता हॉस्टेलला राहत असेल तर तुमच्याकडे इंडक्शन असेल. इंडक्शन पण याच प्रिन्सिपलवर काम करतं की तिथे एक मेटल प्लेट असते, अशी आतमध्ये बसवलेली असते मेटल प्लेट. अल्टरनेटिंग करंट आहे आपल्याकडे. अल्टरनेटिंग करंट काय करतो, त्याची डायरेक्शन चेंज करतो. डायरेक्शन चेंज झाली म्हणजे काय झालं सर, तर फ्लक्स चेंज झाला. निश्चितपणे फ्लक्स चेंज झाला. फ्लक्स चेंज झाला तर करंट इंड्यूस होणार आणि त्या करंटमुळे हीट प्रोड्यूस होणार है ना. करंटमुळे इलेक्ट्रिकल एनर्जी हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आणि तुम्हाला मग काय म्हणतात, गरम गरम त्याला शिजवायला मिळतं तिथे. बघा युज्ड फॉर हीट ट्रीटमेंट ऑफ मेटल्स, कुकिंग आहे, इंडक्शन कुकटॉप्स आणि मेल्टिंग. एडी करंट ब्रेकिंग हा पण एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. बघा जे आपल्याकडे इथे 2-3 एक्झाम्पल दिले, हाय स्पीड ट्रेन आहे जसं बुलेट ट्रेन आहे, ठीक आहे. त्याच पद्धतीने रोलर कोस्टर आहे. रोलर कोस्टर म्हणजे जर तुम्ही कुठे ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेले तिथे रोलर कोस्टर जो असतो, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेकिंगवर काम करतं. म्हणजे कसं आहे, आपले ब्रेक्स कसे असतात, मेकॅनिकल ब्रेक असतात. म्हणजे जर तुम्ही सायकलचे ब्रेक बघितले तर तुम्हाला असं दाबावं लागतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही याचे ब्रेक बघितले, कसले सर, बाईकचे असेल किंवा कारचे असतील, तर तिथे थोडंसं फ्रिक्शन होतं. का बरं फ्रिक्शन होतं सर, कारण मेकॅनिकल फिजिकल कॉन्टॅक्ट यावं लागतो. फिजिकल कॉन्टॅक्ट येतो आणि जे असं टायर फिरतंय तर त्या टायरला असं ग्रिप केलं जातं, असं पकडलं जातं आणि मग ते टायर काय होतं, रेस्टला येतं. पण तिथे वेअर अँड टेअर व्हायचा चान्स असतो, म्हणजे सर मशीन डॅमेज व्हायचा चान्स असतो, अर्जंट ब्रेक नाही मारतायत. पण इथे काय करतात, आता जे रेल्वे आहे, रेल्वेचे जे चाक आहे ना, बुलेट ट्रेनचं जे चाक आहे, तर ते चाक फिरत असतं. आता मला ब्रेक लावायचं, बघा आता हे चाक आहे, सपोज हे चाक फिरतंय असं, ठीक आहे, हे चाक असं फिरतंय. तर मी काय करणार, इकडे एक नॉर्थ आहे आणि तिकडे साऊथ पोल आहे, म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड लावणार आणि या मॅग्नेटिक फील्डला मी बदलणार. मॅग्नेटिक फील्डला काय करणार सर, तुम्ही बदलणार. जशी मॅग्नेटिक फील्ड बदलली तसा फ्लक्स बदलला, फ्लक्स बदलला तर करंट इंड्यूस झाला. म्हणजे या चाकामधून ना अत्यंत जोरदार करंट फ्लो होतो आणि हीट प्रोड्यूस होते बेटा. आणि त्यांनी काय झालं सर, हीट प्रोड्यूस झाल्यानंतर लगेच आपल्याला कायनेटिक एनर्जीचं रूपांतर कशात होतं सर, हीटमध्ये होतं. आणि ते झाल्यामुळे आपला ब्रेक लागतो किंवा लगेच गाडी काय ते रेस्टला येते बेटा, है ना. याचा फायदा असा आहे, काय फायदा आहे सर, की कुठल्याही प्रकारचं मेकॅनिकल ब्रेकिंग लागत नाही, कॉन्टॅक्ट पण जास्त गरज नाही, लगेच काम होऊन जातं. ॲडव्हान्स ज्या टेक्नॉलॉजीज आहे ते याच्यावरच काम करतात, वेअर फ्री ब्रेकिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक डॅम्पिंग. एक डेड बीट गॅल्व्हॅनोमीटर असतो. डेड बीट गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे काय, गॅल्व्हॅनोमीटर जे पूर्वीचे होते ॲनालॉगवाले, जर तुम्ही थोडं 11वी-12वीला एक्सपेरिमेंट केले असतील तर तुम्हाला माहिती असेल की गॅल्व्हॅनोमीटरचा जो काटा आहे ना, तर तो असा मूव्ह करत असतो बरं का, तो काटा असा मूव्ह करत असतो. आता जर करंट 0 झाला तरी तो काटा असाच करतो, त्याला वेळ लागतो रेस्टला यायला. तो स्प्रिंग सिस्टमवर काम करतं, आतमधल्या गोष्टींची गरज नाही आपल्याला. पण इथे काय करतो आपण, इथे परत एकदा एडी करंटचा वापर करतो आणि एडी करंटचा वापर केल्यामुळे तो असा जो आहे ना तो पटकन रेस्टला येतो. असा करण्यापेक्षा पटकन रेस्टला येतो. आलं लक्षात. तर याच्या 2-3 ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला वरवर आयडिया असली पाहिजे की काय होतं, कारण डायरेक्ट MCQ विचारतात याच्यावर. बघा हे महत्वाचं आहे की एडी करंटचे स्टेटमेंट येऊ शकतं. एडी करंटचे लॉसेस कसे प्रिव्हेंट करायचे, तर लॉसेस प्रिव्हेंट करायला सगळ्यात पहिले इथे स्लॉट करतात. स्लॉट्स म्हणजे काय सर, स्लॉट्स म्हणजे एखाद्या प्लेटला आहे ना आपण असं छोटे छोटे त्याला मध्ये मध्ये काय करतो ना, गॅप सोडतो. की बघा ही अशी गॅप सोडली, दिसले का तुम्हाला, ही मध्ये मध्ये गॅप सोडली. सर या गॅपनी काय होतं, तर या गॅपनी काय होतं बेटा, जो तुमचा एरिया आहे ना, एरिया सरफेस एरिया जो आहे ना, जो सरफेस एरिया आहे ना तो कमी होतो. सरफेस एरिया कमी झाला ना सर, तर आपण काय म्हणतो, एरिया जर कमी झाला तर माझी हीट प्रोड्यूस जी आहे ना बेटा, तर ती काय होईल सर, कमी होईल. कारण सरफेस एरिया जर कमी झाला तर मला तेवढा करंट फ्लो व्हायला जागाच मिळणार नाही. तर अत्यंत चांगलं आहे करंटला एरिया. कारण मध्ये काय टाकलं तू, मध्ये इन्सुलेटर टाकलं, हवा आहे ना बेटा, स्लॉट केले, मध्ये हवा आहे. हवा म्हणजे इन्सुलेटर, म्हणजे रेजिस्टन्स वाढला. रेजिस्टन्स जर वाढला ना तर करंट कमी होणार आहे आणि म्हणून काय ना हीट लॉस कमी होतोय. आलं लक्षात. इथे पण बघा हे काय सर, हे ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर आता तुमचा जर AC झाला असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला एक DP म्हणून ऐकलं असेल तुम्ही प्रकार. डीपी म्हणजे काय असतं, असं वायर वाउंड केलेलं असतं बेटा. आपण सोलेनॉइड आहे ना, सोलेनॉइड त्याच प्रकारचं समजू शकता तुम्ही. अशी वायर वाउंड केलेली असते, ठीक आहे. आणि हे मध्ये ना हे मेटलचं आहे, हे पूर्ण काय सर, मेटलचं आहे. आपल्याला हे व्होल्टेज ट्रान्सफर करायला म्हणजे स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतात, ठीक आहे. तर
काय होतं इथे अल्टरनेटिंग करंट असतो. अल्टरनेटिंग करंट असल्यावर काय होईल सर, ते अल्टरनेटिंग करंट असल्यावर फ्लक्स चेंज होणार. फ्लक्स चेंज झाल्यावर इथे ईएमएफ इंड्यूस होणार. आता इथे ईएमएफ इंड्यूस झाल्यावर एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे सर, ईएमएफ इंड्यूस झाला ना तर याच्यामध्ये पण करंट फ्लो होतो. हे दिसतंय का तुम्हाला, हा पाथ दिसतोय का करंटचा, हा एडी करंट फ्लो होतो कारण हे मेटल आहे. आणि मग इथे काय होतात सर, इथे लॉसेस होतात बेटा, इथे लॉसेस होतात. आणि जर एनर्जी लॉस बघा, एनर्जी लॉस इन अ ट्रान्सफॉर्मर, मग हा जर लॉस झाला ना तर कुठल्याही सर्किटसाठी आपल्याला लॉस हा प्रिय नाहीये. मागच्या वेळेस तुम्हाला ब्रेकिंग करायचं होतं म्हणून लॉस पाहिजे होता, पण इथे तसं काही नाही. इथे इलेक्ट्रिक लॉस आपल्याला कमी करायचा आहे. एनर्जी ट्रान्सफर करताना इलेक्ट्रिसिटी आपल्याला घरात पाहिजे तेव्हा. मग काय करतात सर, तर इथे काय केलं, थिन शीट्स केल्या ऑफ सॉफ्ट आयरन. थिन शीट्सचा अर्थ काय, थिन शीट्समध्ये ना बघा, थिन शीट्समध्ये एअर किंवा इन्सुलेटर, काहीतरी इन्सुलेटर टाकतात. इन्सुलेटर इन बिटवीन त्यांनी जसं इथे ना तसंच ते, म्हणजे मी असा एक मोठा असा तुकडा आहे ना, रबराचा असा तुकडा आहे, तर रबराचा असा तुकडा आहे ना, तर त्याला काय करतो, असं बारीक बारीक काप, असं बारीक बारीक त्याचे स्लाइसेस कर. असे बारीक बारीक जर छाटलं बेटा तू स्लाइसेस, आणि मध्ये जर हवा किंवा मध्ये इन्सुलेटर टाकलं तू, तर परत तेच होणार आहे. त्याचा एरिया कमी होईल किंवा रेजिस्टन्स वाढून जाईल. आणि आता करंटला एक कंटिन्युअस पाथ नाही मिळते बघा. आता इथे गॅप आहे, इथे गॅप आहे सर, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे. मग आता त्याला एक कंटिन्युअस पाथ मिळत नाहीये है ना. मग काय येतं, इथे पण हीट लॉस कमी होतो. ठीक आहे सर, याला आपण काय म्हणतात ना, याला लॅमिनेशन पण म्हणतात. लॅमिनेशन म्हणजे याच्या आजूबाजूला प्लास्टिक सारखं काहीतरी रॅप करू शकतात, सो दॅट ते इन्सुलेटर सारखं काम करतं. ठीक आहे सर, तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. स्लॉटिंग आणि लॅमिनेशन हे डायरेक्ट विचारू शकतात. तर हे बघा, हा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर, अ मेटॅलिक रिंग कनेक्टेड टू रॉड ऑसिलेट्स इन अ फ्रीली लाईक अ पेंड्युलम. ही मेटॅलिक रिंग आहे, अशी पेंड्युलम सारखी ऑसिलेट करते. त्यांनी विचारलंय, काय विचारलंय सर, की पेंड्युलम रेस्टला येईल काय होईल. बघा काय होईल, सगळ्यात पहिले विचारले कीप ऑसिलेटिंग विथ द ओल्ड टाइम पिरियड. तर बिलकुल नाही, बिलकुल नाही, त्याचा टाइम पिरियड कमी होतो. इनफॅक्ट लगेच ते रेस्टला येतं. सांगतो मी तुम्हाला कसं. कीप ऑसिलेटिंग विथ द स्मॉलर टाइम पिरियड, कीप ऑसिलेटिंग विथ द लार्जर टाइम पिरियड, कम टू रेस्ट व्हेरी सून. हे बरोबर आहे. का बरं, कारण सर इथे इतकी जास्त डॅम्पिंग होते ना, की असं नाही की हा हे असं असं करत राहील. ती आयडियल केस आहे नाही, पण प्रॅक्टिकली काय होतं ना, हीट लॉसेस इतके जास्त असतात की हे असं असेल ना, तर हे असं होऊन एकच दार डायरेक्ट खटकन लगेच येतं. एकदम इनफायनाइटली स्लो करत नाही बेटा ते, है ना. आलं का लक्षात. तर हे लक्षात ठेव. हे सर कम टू रेस्ट व्हेरी सून, कारण याच्यामुळे ना, हे कशामुळे सर, कारण हाय हीट लॉस आहे, हाय हीट लॉस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड्स, शब्द नीट वाचा. चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड्स कॅन सेट अप करंट लूप्स इन नियर बाय मेटल बॉडीज अँड करंट आर कॉल्ड ॲज एडी करंट. यालाच काय म्हणतो आपण, एडी करंट म्हणतो. चेंजिंग मॅग्नेटिक फील्डनी मेटलमध्ये करंट इंड्यूस केला, वाकडा तिकडा करंट इंड्यूस केला, ज्याच्यामुळे हीट लॉस होतो. काही कामाच्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी पण आहेत त्याच्याबद्दल. याला काय म्हणतो सर आपण, कुठला करंट म्हणतो बेटा, एडी करंट. हा बघा बरं प्रश्न काय, द नॉर्थ पोल ऑफ अ लॉंग हॉरिझॉन्टल बार मॅग्नेट इज बिंग ब्रॉट क्लोजर टू वर्टिकल कंडक्टिंग प्लेट. एक माझ्याकडे वर्टिकल कंडक्टिंग प्लेट आहे सपोज अशी, ठीक आहे ना, आणि नॉर्थ पोल आपण जवळ आणलाय. नॉर्थ पोल जवळ आणला म्हणजे असं समजतो मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये, मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये है ना. असा नॉर्थ पोल आहे, इकडे नॉर्थ पोल असेल, त्या बाजूला साऊथ पोल असेल. ठीक आहे. किंवा जर त्या बाजूला जरी नाही पकडलं तरी नुसता नॉर्थ पोल जवळ आणला तर मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये म्हणू शकतो तो. तर नंतर काय सांगितलंय, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट इन द प्लेन विल बी. तो जवळ आणलाय ना आपण, जसं जसं जवळ आणू बघा, जसं जसं आपण मॅग्नेटला जवळ आणू बेटा, एन पोल जसं जसं आपण जवळ आणणार तसं तसं काय होणार सर, मॅग्नेटिक फील्ड वाढणार. मॅग्नेटिक फील्ड वाढणार तर करंट इंड्यूस होणार है ना, ईएमएफ इंड्यूस होणार याच्यात, ईएमएफ इंड्यूस होणार. आणि मग सर करंटची दिशा काय असेल, तर ही आतमधली फील्ड मॅग्नेटिक फील्ड कमी करायला बघेल. तो आतमधली मॅग्नेटिक फील्ड कमी करायला बघेल म्हणजे करंट असा इंड्यूस झाला पाहिजे. हा काय झाला सर, अँटी क्लॉकवाईज. ओके, अँटी क्लॉकवाईज. AFMC ला आलेला प्रश्न आहे हा, एक चांगला प्रश्न आहे, एनसीआरटी मधला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे सर, प्रश्न म्हणतो इफ अ बार मॅग्नेट, नीट वाच, इफ अ बार मॅग्नेट फॉल्स थ्रू PVC पाईप. PVC म्हणजे काय ना, तुम्ही असं पकडू शकता, हे इन्सुलेटर आहे. PVC प्लास्टिक सारखं असतं है ना, प्लास्टिक सारखं कन्सिडर करायला. आणि ॲल्युमिनियम पाईप विदाउट टचिंग द आउटर बाउंड्रीज देन फॉर कव्हरिंग सेम हाईट. नीट लक्ष द्या. एकीकडे ना आपल्याकडे PVC पाईप आहे, हा माझ्याकडे PVC पाईप आहे, आणि दुसरीकडे माझ्याकडे कुठला पाईप आहे सर, हा माझ्याकडे आहे ॲल्युमिनियम पाईप, ॲल्युमिनियम पाईप. आणि इथून मी बार मॅग्नेट सोडलं, हा नॉर्थ पोल हा साऊथ पोल, आणि सर हा इथे नॉर्थ पोल आणि हा साऊथ पोल, आणि हे बार मॅग्नेट खाली येते.
लेटस से दोघांची हाईट किती आहे सर? दोघांची हाईट h आहे, सेम हाईट आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं की कोणाला टाइम जास्त लागणार आहे खाली यायला. तर सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा की मॅग्नेटमुळे मॅग्नेटिक फील्ड अशी असेल, अशीच असते मॅग्नेटिकमुळे, असेल की नाही? म्हणजे हा जो सरफेस आहे बेटा, याचा जो असा कर्व्ड सरफेस आहे, तिथून काही ना काही फ्लक्स चेंज होणार आहे. इथे पण होणार आहे आणि या बाजूला पण होणार आहे. ठीक आहे. फक्त फरक काय बघा, फरक आहे बघा, मॅग्नेटचं जसं मोशन होईल ना, मॅग्नेटचं मोशन जसं होईल तसं काय होणार आहे सर? तसं फ्लक्स चेंज होणार आहे. फ्लक्स कुठून चेंज होईल? त्याच्या ज्या बाउंड्रीज आहे ना तिथून फ्लक्स चेंज होईल. आपल्याला अँगल बिंगल काही घेणं देणं नाहीये, पण काहीतरी लाईन्स असतील ज्याच्यामुळे फ्लक्स चेंज होईल, कारण मॅग्नेटचं मोशन होतंय. ठीक आहे. हा सर, मध्ये गेल्यानंतर फ्लक्स चेंज नाही होणार. अरे ठीक आहे, नाही होणार, पण जोपर्यंत बाहेरून आतमध्ये येते किंवा आतून बाहेर जाते तोपर्यंत होईल ना? हो, होईल सर. फ्लक्स चेंज झाला सर, फ्लक्स चेंज झाल्यानंतर ईएमएफ इंड्यूस झाला. ईएमएफ इंड्यूस झाला, बरोबर आहे. ईएमएफ इंड्यूस झाला सर, तर करंट पण फ्लो होणार आहे, करंट पण येणार आहे, करंट येणार आहे. पण आता करंट कोणामध्ये जास्त येईल सांगा बरं? करंट कोणामध्ये जास्त येईल? पीव्हीसी मध्ये जास्त येईल का ॲल्युमिनियम मध्ये जास्त येईल? सर, ॲल्युमिनियम मध्ये करंट काय येईल सर? जास्त येईल पीव्हीसी पेक्षा. का बरं बेटा? कारण ॲल्युमिनियमची कंडक्टिव्हिटी खूप जास्त आहे. मग ॲल्युमिनियम मध्ये जर कंडक्टिव्हिटी जास्त आहे, त्याच्याकडे जर करंट आला, तर मग मी असं म्हणू शकतो का की हीट लॉस जो आहे, हीट लॉस ॲल्युमिनियमचा जास्त असेल पीव्हीसी पाईपच्या कंपॅरिझन मध्ये, कारण त्याच्याकडे करंट जास्त आहे. बरोबर आहे सर? ओके, एकदम पटलेलं सर, काहीच प्रॉब्लेम नाही. आता जर हीट लॉस झाला ना बेटा, तर हीट लॉस झाल्यानंतर काय होतं ना, कायनेटिक एनर्जी एकदम कमी होऊन जाईल. कायनेटिक एनर्जी कमी होईल म्हणजे सर, हा जो आहे ना बेटा, हा स्लो येईल. हा जो मॅग्नेट आहे हा स्लो येईल, कारण याची कायनेटिक एनर्जी वाया गेली आहे. याची कायनेटिक एनर्जी तेवढी वाया गेलेली नाहीये. याचा अर्थ ॲल्युमिनियम मध्ये जास्त टाइम लागणार आहे मला सेम हाईट कव्हर करायला ॲज कम्पेअर्ड टू पीव्हीसी पाईप. आलं लक्षात? येस सर. तर अशा पद्धतीने आपण दोन कन्सेप्ट कव्हर केल्या, इंड्यूस इलेक्ट्रिक फील्ड आणि काय कव्हर केलं सर? एडी करंट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय कव्हर करणार? तर म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्स बघू आणि त्याचे प्रश्न सॉल्व्ह करू. अभ्यास करत रहा. ऑल द बेस्ट.